जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे जास्त दराने बियाणे विक्रीचा शेतकरी ग्राहकांचा आरोप। शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेत्याला रंगेहाथ पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील स्मिथ ॲग्रो ट्रेडर्स या कृषी सेवा केंद्रावर बियाणे निर्धारित किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे। संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित विक्रेत्याला रंगेहाथ जास्त दराने बियाणे विक्री करत असताना पकडल्याचा दावा केला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। बियाणे सारख्या अत्यावश्यक कृषी निविष्ठांची जास्त दराने विक्री होत असल्यास त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो। त्यामुळे या प्रकरणाची कृषी विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओची तसेच संबंधित विक्री व्यवहाराची सखोल चौकशी सुरू असून चौकशीत दोषी आढळणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याला पाठीशी घातले जाणार नाही। संबंधितांवर बियाणे अधिनियम तसेच इतर लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती गुणनियंत्रण निरीक्षक प्रकाश खरमाळे यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। देवनू प्रश्न ना है आई काही या लेकर का गरज भी ना है मानी या पहली गोष्ट ना वस्तू प्रश्न ना भाई हेलो वस्तू दी नहीं की क्यों नहीं की थोड़ा चाली का भाई वस्तू देती है प्ला याला कोयराव ने 1800 रुपया बिल लेता हूँ और बिल कोणा भी दिली 1500 रुपया एमआरपी है 1500 रुपया माल ऑन राहते ना त्यामुळे मी सांगितलं का ऑन काय बरोबर तू काय बरोबर मा बरोबर आहे का प्ला बरोबर आहे मावी भोकली आहे बरोबर आता एला होम जावी दे एला होम जावी द्या आणि एला पेला पाठीशी मार्या भाई खूप लुटगिरी आहे द्या मला तुमचे हे काय असेल त्याच्यावरती तो दाखव एक दुकान बियर लिखियो खाली 10 किलो एक्स्ट्रा लिहून देणार ना अशाच्या प्रमुख कामांनी 10 किलो बियर लिखियो आपला 1800 ठेवायला 1800 देता पोर आहे चारून दिले नाही मला रिटर्न एमआरपी वे इथं 1500 आहे ती आपने बिल आप लिखीन दे 1500 रुपया आधी 300 रुपया घेंडा हेला बाका कोण आहे का कोणत्या पेसवर विकला हा ती अरे काय लोक तुला भी मालूम आहे लोक परवडायचा प्रश्न नाही लुटमार चालू आहे डायरेक्ट होम जावी दे दुकान बंद केला आहे बेलो जाती दी लुटमार चालू आहे डायरेक्ट हे चालणार नाही आम्ही शटर बंद केला आता बंद करून दे शटर बंद कर रे ऐकला लगे आधी का 1500 आणि बिल देताय 1500 ऐका तुम्ही बिल देताय 1500 रुपयाचं जर त्याची किंमत एमआरपी किंमत 1500 असेल ना तुम्ही 1800 चार्ज करत असणार असं किती शेतकरी येतं आमच्या इथं जर हे आज आमच्याकडनं हे बघा हे सगळे सुशिक्षित लोक यांच्याकडनं तुम्ही 300 रुपये एक्स्ट्रा घेऊन घेत असेल यांना फसवणूक करून गरीब लोकांकडून काढताय तुम्ही नाही दुकान बंद कर डायरेक्ट काय विषय नाही इथं जी काय ती कारवाई आज तुम्ही काय करायचं नाही तक्रार ग्राहक व्हिडिओ घे तक्रार द्यायची म्हणजे यांना प्रशासनाची भीती नाही डायरेक्ट कोण विकलेलं याच्यामध्ये प्रशासनाची भीती नाही डायरेक्ट तुम्ही तुमच्या रीतीने जाऊ शकता हे शटर वगैरे लावून द्या आजपासून विकायचं जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत दुकान बंद ठेवा नाही पण तुम्ही नाही आम्ही त्याचं करणारच आहे बरोबर तुम्ही टेन्शन नको घेऊ त्याचं वरती बी मॅनेज एका बिंदा सांगताय हा मग जर प्रशासनाला घाबरत नसेल हे काय अर्थ मग त्याचा डायरेक्ट तक्रार करायची तुम्ही काय आणि आम्हाला फोन लागवा दिला केडा लागवे केडा लागता बोलून घ्यायचं चला आजच्या आज काय निकाल एवढं लुटमार ठीक आहे त्याला काय बोलत नाही म्हणून प्रत्येकावर नाही की पैसा लेता वेरी आहे मग आपण ज्याचं भाव आहे आपण जास्त लुटतो का तुम्ही अरे एंडन काम ऑर्डर केलं तू दुकान टाक तू कमावे नाही एकलाच काम ऑर्डर करतो तू होतं एमआरपी नाही मार्जिन नाही एमआरपी प्रॉफिट नाही आहे की एमआरपी नाही आहे का प्रॉफिट तुम्हाला काय त्यांना नियम माहिती नाही वाटतं की आपल्याला नियम माहिती नाही असं समजता येते
कोणी अधिकार दिलाय का आफ्टर एमआरपी सेल करायचा? हा ना रे. एमआरपी सेल कोणी वरती घेऊ शकत नाही. तुम्हाला एमआरपी पेक्षा जास्त मिळतं वेळ तुम्हाला आला होता लावाच मग हा. डिमांड आहे त्या बाजूने- डिमांड आहे आधी पण एमआरपी अरे वेचा पण ना काय 1 करोडला विकलं तुम्ही 1 करोडचा घेणार का? एमआरपी पेक्षा तुम्हाला बिल बनविते नाही 1800 दिलं तोच बिल बनवतो. तुम्ही हे फसवणूक केली. तुम्ही 1500 तुम्ही 1500 काय म्हणतो, 1500चं बिल तक्रार दिलं. देऊन द्या ना. हो. ते- नाही. आता पहिलं शटर बंद बंद करा. करा. हे शटर आताच बंद झालं पाहिजे. दुसरं काय एवढा नाही. वेळ खातो आम्हा पद्धतीत घेऊ खातो. शटर आत्ताच्या आत्ता बंद करा. दुसरं काय नाही. 5 मिनट पिछड़ फोन कॉल की ठीक है बेटा आज की ना तो हाँ इन जगह है बिना पूछे वो लखन भी नहीं था काउंटर पे. इसने इतना झापा ना मेरे सामने, मेरे काउंटर से झापा. तूने दिया तो कैसे दिया बोले इसको. जब मैं पण तुम्ही किती लोकांना सेल केलेले आहे काही हे प्रोडक्ट? नाही रे बाबा, नाही ना दादा. MRP शिवाय कसं काय विकू शकतो? नाही ना दादा नाही हवे उचले ना वेला आखणू कुठे आहे एमआरपी आपण कुठे आहे या? विकू शकतो तो? तुम्हा दुकान चालवी नाही. एक मिनिट कल्पेश दादा. कल्पेश दादा, आतापर्यंत त्याने किती लोकांना विकलं असेल? त्यांना 1800ला विकलं की 2000ला विकलं? 4 लाखाच्या मालावरती 50,000चे युरिया देतात. माझी काय परिस्थिती आहे तुम्हाला राव? तुमची परिस्थिती बघायला जाऊ तर आम्ही तुमची बोलतो ना. आमची परिस्थिती बघा ना मग पाऊस बी पडत नाही बिवारा घेऊन असाच पडतो मग आम्ही आमची परिस्थिती दाखवत बसू का पिकत नाही तरी मग हा ही लोक उधार होता पैसा ना रे तर देखा आमची परिस्थिती सांगू का मग आम्ही कशा जगतो ते ते आपलं वार्षिक उत्पन्न 44,000 रुपये. मग ह्यांना काय खाया पिया कुछ नाही गिलास तोडणं अजून 1.5 रुपये असतो अजून वरचा 1 लाख रुपये बिल होऊन जातात. नाही. आता याच्याकडे 2 लाख रुपये मायनस वर या मन 10,000 अभी लायकी ना आहे तो बी ना निघता लोकांची या काय केली तू तो देखावता मग देखावती का आपण उदारो गण डुबे माय पण आखान वाटीन मा देऊन उधार आहे तुला केडू झाला का उधार आहे? का देऊन प्रमाणे उधार आहे? देऊन काढतच आहे ना. जावे तुम्हा गावचा गावा तुम्हाला गावताना लुटी दिली आहे ती तुम्हाला कुठे आहे? जरूरत नाही आहे. गरिबां खूप नाही जरूरत ना. आहे. उधार गरज आहे आधी तुम्हाला उधार उधार- डबल टिबल लुटी दिली आहे का तुम्हाला नाही ना भाव बोल लिया ना अभी देखो. ऐसे नहीं चलेगा ना. बस बोल रहा हूँ, तुम बोलो राइट बोलो. तुम्हाला नहीं बोल रहा, बोलो उन पर नहीं सर. तुम्हाला गरज नसेल पण गरिबांसाठी विचार करा. हे रोजचे गरिबांसाठी तुम्ही बरोबर करताय का? गरिबांना लुटू राहिले. आम्हा त्यानं उधार देता पाके पिके लिरिया त्याला वाद देता वेरी तांगच्या वाद लिहिली आहे ने वाद मला अजून बोलायची पद्धत असं देताच नाही म्हणजे काय मूर्ख आहे आम्ही इथं बोलणारे सगळे. अरे याचं काय नाही. कल्पित दादा शटर लावून दे. जे काय आहे ते आपण नंतर बघू. तर कारवाई करून दे जे काय असेल ती. एवढं सांगताय तरी तो ऍटिट्यूड कमीच होत नाही. हा ना. म्हणजे आपण इथं ग्राहक म्हणजे आपण मूर्ख काय इथं नाही घेतलं तर कबलातच नाही होता डायरेक्ट. उलटो को घ्यायची 1500 जाके आजी गोठ आहेत आजी गोठ काय होतो मग आज बघलो आता नाही जेवढे अरे कल्पेशा आता जेवढ्यांची यांनी जी पावती बनवली असेल आफ्टर एमआरपी असेल पैसे रिटर्न करून दे. आम्ही पुढे तक्रार नाही हा. करणार. जे आजच्या लोकांना फसवलं असेल हा. त्याची पावतीमध्ये किती एक्स्ट्रा असेल त्याचे फसवलं ते ना जेमतेम शेतकरी लोक जेमतेम व्याज घेऊन शेती करतात. तुम्ही देतो मैं तुम कितनी बार बोले मंगा के दो. मैंने क्या बोला? मैं तो नहीं मंगाता. वो भाऊ तुम्हारा वाला झगड़ा कर रहा है. मैं तो नहीं मंगाता. मेरे को मालूम है मैं काम नहीं करूंगा. अपन अभी 2-3 दिन ही हुए. सुनो अभी तुम 2-4 लोग वैसे नहीं हो गए लेकिन ये खानपारा में इतनी लूट चालू है ना वो बिहार सब बदनाम सब एक इतनी नहीं लूट चालू है ना ओवर हो गया ओवर. पण वो कैसा है बबलू आता भाई नहीं, फिरून सुनो, दाखवले उसने तर जो एक दो बोला दी ना, आहे एक दो दी आहे ना एक नमस्कार. मी प्रकाश करमाळे, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नवापूर तालुका. माझ्यासोबत मोरे साहेब आहेत, जेही गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नवापूरचे आहेत. तर परवा दिवशी खानबारा येथे एका दुकानावरती, त्या दुकानाचं नाव आहे सुमित ॲग्रो ट्रेडर्स ट्रेडिंग कंपनी. या दुकानावरती बियाण्याच्या संदर्भात जादा दराने विक्री झाली होती. त्या स्वरूपातली बातमी ज्यावेळेस बातम्यामध्ये आला तो व्हिडिओ, त्याच्यानंतर आजपासून आम्ही दोघंही संयुक्त रीतीनं खानबाऱ्यातल्या सगळ्या दुकानाची तपासणी करत आहोत. आणि तपासणी केल्याच्या नंतर ज्या काही त्रुटी त्याच्यामध्ये आढळून येत आहे त्या संदर्भातला प्रस्ताव मान्य परवाना प्राधिकारी यांच्याकडे जाईल. आणि संबंधित दुकानदारांनी ज्या काही स्वरूपाच्या चुका केल्या असतील किंवा कायद्याचं उल्लंघन केलं असेल त्याच्यावरती सुनावणी होऊन त्याच्यावरती कठोर आणि कायदेशीर कडक अशा स्वरूपाची कारवाई होणार आहे.